श्री गणेशाय नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत. गीता श्रवणाच्या माध्यमातून या गीतेची म्हणजेच ज्ञानेश्वरीची जितकी अक्षरे कानाद्वारे अंतःकरणात प्रवेश करतील तितके अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य त्या भाग्यवंतास प्राप्त होईल. अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग. मराठी सारांश वाचन. श्रीमद भगवत गीतेवरील आपले प्राकृत निरूपण करत या ज्ञानेश्वरीच्या 3 अध्यायात ज्ञानदेवांनी आपल्या रसाळ आणि प्रासादिक भाषेत निवेदन केले. पुढच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ करताना प्रथम गीताबोध श्रवणार्थ पुढे जमलेल्या श्रोतृवर्गाचे ते कौतुक करतात. ते श्रोत्यांना म्हणतात, माय बाप हो, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. भाग्यवान म्हणण्याचे कारण असे की त्या आज कृष्ण अर्जुन संवादामधून आपल्याला एक आगळी वेगळी मेजवानी मिळणार आहे. प्रत्यक्ष आपल्या माता पिता बंधू या कोणाला जे कधीही सांगितले नाही ते गुह्य ज्ञान तो श्रीहरी आपल्या प्रिय अर्जुनाला सांगणार आहे. मागील 3 अध्यायात भगवंतांनी प्रत्येकाने ज्याचे त्याचे विहित कर्म केलेच पाहिजे असा निर्णय दिला आहे. त्याबरोबर त्यांनी हा कर्मयोग निरीक्षक वृत्तीने कोणतीही फलापेक्षा न करता त्याचे मी कर्म करणारा आहे ही अहंकार अहंता न बाळगता ती सर्व कर्मे ही ब्रह्मार्पण असतो या भावनेने केली तर ती कर्त्याला बाधक होत नाहीत. असा कर्म करता कर्मबंधनात अडकत नाही ही गोष्टही अनेक दाखले देऊन सांगितली. या अध्यायात तो सर्वसाक्षी सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते परम गुह्य ज्ञान सांगताना म्हणतात, बा अर्जुना, अरे कर्मयोग जो मी म्हणतो की सर्वांनी अवश्य आचरायला हवा. त्याच्या आचरणातच भक्तांचे कल्याण आहे, हित आहे. तो कर्मयोग फार प्राचीन काळापासून चालत आलेली उपासना आहे. तो खरोखरच आत्मकल्याणाचा मार्ग आहे. कर्मे तर करायची, पण फलापेक्षा न धरता ती ईश्वरार्पण करून आपण त्या कर्मबंधनातून मुक्त व्हायचे, हेच ते गुह्य ज्ञान आहे. हा भाग मी फार पूर्वी म्हणजेच प्राचीन काळी मी विवस्वनाला आणि सूर्याला सांगितला. सूर्याने तो वैवस्वत मनूला सांगितला. मनूने त्या कर्मयोगाचे आचरण करून तो इक्ष्वाकू नामक आपल्या पुत्राला सांगितला. मी विवस्वनास सूर्यास दिलेले ते ज्ञान पुढे अनेक राजश्रीपर्यंत जाऊन पोहोचले. पण काही काळानंतर मात्र असे घडत गेले की माणसे देह म्हणजेच जीव आत्मा असे मानू लागली. लोकांची वृत्ती ही देहासक्त आणि विषय सुखानंदात रमू लागली आणि त्याचा परिणाम म्हणून की काय, पण हा खरा ज्ञानाचा कर्मयोगाचा भाग मागे पडला. निष्काम कर्मयोग लुप्त झाला. त्याचा सर्वजनास सोयीस्करपणे विसर पडला. तोच प्राचीन पण तेवढाच आत्मकल्याणकारी कर्मयोगाचा मार्ग, ती साधना, ती उपासना, तो अभ्यास मी केवळ माझ्या तुझ्यावरील अपूर्व प्रेमापोटी या युद्धप्रसंगीही तुला म्हणून परत एकदा सांगतो आहे. श्रीकृष्णाचे हे असे बोलणे ऐकून अर्जुनाच्या मनात एक शंका निर्माण झाली. तो विनम्रपणे हात जोडून ती शंका निरसन करून घेण्याच्या हेतूने म्हणाला, अरे भगवंता, तुझे माझ्यावर मातृवत प्रेम आहे हे मी जाणतो, पण देवा, माझ्या मनात एक शंका आहे, तीही की तुम्ही तर माझ्या आता इथे समोर आहात. मग फार प्राचीन काळी तुम्हीच हा गुह्य ज्ञानाचा भाग त्या विवस्वनास त्या सूर्यास सांगितले, हे कसे? तेव्हा अर्जुनाच्या मनात नेमकी काय शंका आहे, आत्मस्वरूपाबद्दल तो किती अज्ञानी आहे, हे ओळखून मातेच्या ममत्वाने त्याला समजावीत श्रीहरी म्हणाले, बा अर्जुना, तू मला काय किंवा स्वतः प्रत्यक्ष तुला सुद्धा काय तर देहभावाने ओळखतो आहेस. मी जे तुला सांगतोय तो भाग हा देहाच्या परिचयाचा नाही, तर तो आत्मतत्व जाणून घेण्याचा आहे. त्या आत्मतत्वाचे ठायी आपण वेगळे नाही तर एकच आहोत. ते आत्मतत्व अनेक देह धारण करते. कालांतराने जीर्ण वस्त्राप्रमाणे त्याचा त्याग करते आणि पुन्हा एखादा नवा देह धारण करते. देह नाश पावतो, पण आत्मतत्वाचा कधीच नाश होत नाही. हा भाग मी याआधी तुला सांगितला आहे. त्याचा जर नीटपणे साक्षीत्वाने विचार केला तर असे लक्षात येईल की मी म्हणजेच ते परमतत्व, तो परमात्मा हा आदी आणि अनंत आहे. अर्जुना, तुझे माझे या आधी अनेक जन्म झाले आहेत.
देह बदलले, वरची वस्त्रे बदलली, तरी आपण सर्वजण आत्मतत्वाच्या रूपाने एकच आहोत. जे आत्मतत्व आज आहे ते कालही होतेच. त्याच आधारे मी तुला हे असे म्हणालो की मीच हे गुह्य ज्ञान पूर्वी त्यांना सांगितले ते सत्यच आहे. अर्जुना, खरं म्हणजे मला म्हणजेच त्या परमतत्वाला जन्ममरण नाही. जेव्हा माझे माझ्याच प्रकृतीत प्रतिबिंब पडते त्याला तुम्ही लोक माझा जन्म किंवा माझा अवतार म्हणता. मीच या सकल विश्वाचा निर्माता असल्याने मलाच सर्व धर्माचे रक्षण करणे हे कर्तव्य ठरते. ज्या ज्या वेळी अधर्माचा प्रभाव वाढतो, जगातून धर्म, सत्य, न्याय हे निघून जाऊन धर्मास ग्लानी येते, तेव्हा तो अधर्म, ते अज्ञान दूर करण्यासाठी मला जन्म घ्यावा लागतो. माझे धर्मरक्षणाचे कार्य करावे लागते. ज्ञानाला उजाळा देणे, अज्ञानाचा अंधकार दूर करणे, धर्म आणि व्यवहार यांची सांगड घालणे हे काम मला करावे लागते. ज्याला माझे हे असे करणे कळते तोच खरा ज्ञानी, विवेकी आणि विचारीही ठरतो. तो सर्व प्राणी मात्राबद्दल दया, प्रेम, आस्था बाळगतो. तो विवेकाने आसक्ती दूर करून विरक्तीला जवळ करतो. त्या विरक्तीतूनच त्याच्या मनात माझ्याबद्दल श्रद्धा, भक्ती, प्रेम निर्माण होते. खरं म्हणजे देणारा आणि घेणारा कर्माशिवाय दुसरे अन्य कोणीच नसते. माणूस जी अन जशी कर्मे करतो त्याला तशी फळे मिळतात. भिन्न भिन्न उपासना मार्ग असले तरी त्या उपासनांचा मीच साक्षी असतो. या उपासनेत ज्याची त्याची भावना फलद्रूप होत असते. प्राण्यांची कर्मेही त्यांच्यातील त्रिगुणांच्या मिश्रणातून घडत असतात. ज्याच्या त्याच्या कर्मावरून खरं तर समाजात चातुर्यवर्ण निर्माण झाले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारी वर्णातील माणसे ही वस्तुतः एकच असतात. मी त्यांना एकच मानतो. मी त्यांच्यात कोणताच उच्च-नीच हा फरक करत नाही. समाजात कर्माच्या आधारे मीच जरी हे 4 वर्ण निर्माण केले असले तरी वर्णभेद मात्र मला मान्य नाही. प्रत्येकाने आपले कर्म हे मला म्हणजेच ईश्वराला स्मरून उत्तम प्रकारे केले. त्या कर्मापासून कोणतीच फलापेक्षा केली नाही, तीच कर्मे बंधनकारक होत नाहीत. कर्म म्हणजे काय? कर्ता कोण? कर्माचे भिन्न प्रकार कोणते? या गोष्टी नेमकेपणाने मी म्हणणाऱ्या ज्ञानवंतांनाही कळत नाहीत. त्यांचा घोटाळा होतो. तो गोंधळ, घोटाळा दूर व्हावा म्हणून मी आता तुला कर्माचे जे 3 प्रकार आणि त्यातला नेमका फरक काय ते सांगतो. तो सर्व भाग तू नीटपणे ज्ञात करून घे. हे बघ, कर्माचे एकूण 3 प्रकार आहेत. ते म्हणजे कर्म, विकर्म आणि अकर्म. ज्यापासून जगाची उत्पत्ती होते ते कर्म. स्वधर्मानुसार जी कर्मे केली जातात अथवा करावी लागतात ती विकर्मे. जी मी नेमून दिलेल्या शास्त्रधर्माच्या विरुद्ध आहेत ती कर्मे म्हणजे अकर्मे होत. आपण आपले नेमके विहित कर्म काय हे न ओळखता आल्याने जेव्हा ते कर्म करू नये असे आपल्याला वाटते ते म्हणजेच अकर्म होय. अर्जुना, या रणांगणावर स्वतःच्या क्षात्रधर्माचा विसर पडून तुला मोहाने हे युद्ध करू नये असे जे वाटते आहे ना, ते पूर्णतः अकर्मच आहे. माझे तुला हेच सांगणे आहे की त्या अकर्माचा आधार न घेता आता या काळी जे उचित कर्म आहे त्याचे आचरण कर. जे ज्ञानी पुरुष असतात ते लोकांच्या दृष्टीने सर्व कर्मे आचरत असतात, पण त्यांना त्या कर्मापासून कोणतीच फल अपेक्षा नसते. जी कर्मे आपल्या हातून घडत आहेत त्याचा कर्ता हा दुसरा कोणीतरी आहे हे ते आत्मज्ञानाच्या बळावर जाणतात. ते कृतकर्मे ईश्वरार्पण करतात. अशा आत्मतत्वाची खरी ओळख झालेल्या ज्ञानीपुरुषाला सर्वत्र त्या एका आत्मतत्वाचे दर्शन घडत असते. त्याची बुद्धी भेदरहित असते. तो कोणाबद्दलही आपल्या मनात आपपरभाव राखत नाही. तो आत्मस्वरूप ब्रह्मास ओळखून करता असतानाही अकर्तेपणाचा मुक्तभाव भोगत असतो. सर्व प्रकारची कर्मे करीत असले तरी आपले नैष्कर्म्य होऊन राहणे ही एक खास युक्ती आहे. चित्ताची ही स्थिर स्थिती प्राप्त करून घेण्याचे भिन्न भिन्न मार्ग आहेत. कोणी विवेक वैराग्ययुक्त होऊन योगरूपी अग्नीची उपासना करतात. कोणी आत्मसंयमाचे, इंद्रिय दमनाचे मार्ग निवडतात. कोणी इंद्रियांना जिंकण्याचा यत्न करतात. द्रव्ययज्ञ, तपयज्ञ,
जपयज्ञ, वाग्ययज्ञ अशा प्रकारचे कोणी यज्ञ करून त्यात त्या आहुत्या समर्पण करतात. हे असे यज्ञाचे विविध प्रकार असले, उपासनेचे मार्ग वेगळे असले तरी शेवटी सर्वांचे लक्ष, साध्य किंवा अपेक्षित फलाशा एकच असते, ती म्हणजे मोक्ष. सर्व प्रकारच्या यज्ञामधला सर्वात श्रेष्ठ असा जो कोणता यज्ञ असेल तर तो म्हणजे ज्ञानयज्ञ. ज्ञानासारखी दुसरी कोणतीही वस्तू श्रेष्ठ नसून ती केवळ ज्याला सर्व विषयांचा पुरता वीट आला आहे, ज्याला इंद्रियांची ओढ नाही, जो कर्माचे कर्तेपण आपल्याकडे घेत नाही, अशा पुरुषाला खऱ्या शांती, सुखाचा आणि परमानंदाचा अनुभव प्राप्त होतो. जन्माला येऊन ज्याने विवेक, वैराग्य, संयम राखला नाही त्याला परलोक प्राप्ती तर सोडाच, पण त्याला साधा इहलोकीच्या जीवनाचा आनंदही मिळत नाही. ज्याला आत्मज्ञानाची आवड नाही, ओढ नाही, ते जाणून घ्यावे असे वाटत नाही, त्याच्या जगण्याला कसलाच अर्थ नसतो. ज्या मनुष्यास ज्ञानप्राप्तीची ओढ नाही तो संशयरूपी अग्नीत पडतो. विषयाच्या भोगानंदासच खरा आनंद मानतो. ज्ञानाचा जिथे अभाव असतो तिथे संशय निर्माण होतो. अज्ञानातून जन्मलेल्या संशयाला बुद्धी आणि चित्त यांच्या मदतीने ताब्यात आणता येते. ज्ञानरूपी खड्गाने संशयाचे मूळ तोडता येते. एकदा का मनातून संशय, संभ्रम दूर झाला की चित्ताला स्थिरता येते. म्हणून हे पार्था, माझे तुला हेच सांगणे आहे की तू तुझ्या कल्याणासाठी स्वधर्माचा उत्तम मार्ग आचर. तू इथे या समरांगणात युद्धास तयार हो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या कल्याणार्थ त्याला वरील प्रमाणे जो हितोपदेश दिला तो ऐकल्यावरही अर्जुन पुन्हा कोणता तरी महत्वाचा प्रश्न विचारणार आणि तो श्रीकृष्ण रूपी कृपामेघ त्याचे यथोचित उत्तरही देणार. तोच सर्व सुंदर आणि श्रवणीय असा कथाभाग मी तुम्हा श्रोत्यांना अर्थपूर्ण आणि रसभरीत भाषेत निवेदन करण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवंताला अर्जुनाने केलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर हा पुढील अध्यायाचा विषय असेल. नवरसांनी परिपूर्ण असणारी माझी प्राकृत मराठी भाषा तुमच्या मनास नक्कीच परमसंतोष देईल, कारण माझ्या या मराठी बोलण्यातूनच शांतरस प्रकट होणार आहे. ज्याप्रमाणे छोटे सूर्यबिंब अवघे त्रिभुवन उजळून टाकते, त्याप्रमाणे माझे बोल तुम्हा श्रोत्यांना तत्वज्ञानाचे गूढ गुह्य ज्ञान सांगून जातील आणि तुम्ही त्या श्रवणाच्या शांतरसाने भरून पावाल, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाबाबत म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज पुढे असेही सांगतात की हे श्रीकृष्ण अर्जुन संवादातले गीता ज्ञान तुम्हास नक्कीच अंतकाळी मोक्षाचा अनुभव प्रचितीस आणून देईल. तेव्हा माझे तुम्हास नम्र सांगणे आहे की तुम्ही ते श्रवणामृत अखंड सेवन करा. कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची. रामकृष्ण हरी. गीता भागवत ज्ञानेश्वरी.